माझे सर्व बंधू भगिनी, वास्तविक पाहता या ठिकाणी नगरसेवक अमोल चव्हाण, नगरसेवक कुनू काकडे, नगरसेवक आमच्या रिकिबीताई, मोहितेताई, कांबळेताई, उगळे यांचा सर्व माझ्या बंधू भगिनी, नगरसेविकांनी, माननीय आपल्या नगराध्यक्षा तेजस्विनीताई यांच्याकडं मागणी केलेली होती की ताई आम्हाला मेडिक्लेम हा सर्व कर्मचारी बंधू भगिनीला असावा, कारण आत्ताच अमोलनं सांगितल्याप्रमाणे सातत्यानं सर्वांचं जीवन उंचवण्याचं काम तुमच्याकडून होतं आणि तुमच्या जीवनामध्ये अंधारमय विषय येतो, हे अत्यंत वेदनाजनक बाब आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून ताईंनी माझ्याबरोबर चर्चा केली की भाऊ अशा पद्धतीचा विषय आम्ही सर्वांनी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे आणि येणारा आता गेल्या 4 दिवसापूर्वीच माननीय मुख्याधिकारी ताई आम्ही सगळेजण बसलो, या विषयावरती गांभीर्याने चर्चा झाली आणि येणारा पुढचा जो सर्वसाधारण सभा असेल, जे बोर्ड असेल आपल्या नगरपालिकेचं, त्या ठिकाणी जेवढे कर्मचारी बंधू भगिनी सगळ्यांना मेडिक्लेमची योजना लागू होईल. त्या ठिकाणी किती पैसे लागू द्या, दवाखाना तुम्हाला 100% 2 लाख लागू, 5 लाख लागू, 10 लाख लागू, एवढ्या करता मोफत हॉस्पिटलची सेवा होईल आणि तुमचा तसा इन्शुरन्स बार्शी नगरपालिकेच्या वतीनं काढण्यात येईल. त्याच्या बाबतीमध्ये कुणी काळजी करू नका, कुठल्याही दवाखान्याच्या बाबतीत. आणि हे तर झालेच आपले कर्मचारी कायम, आणि तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा ठेक्यातल्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा मेडिक्लेम आपण त्या ठिकाणी काढू, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जर हॉस्पिटलमध्ये काही अडचण आली आपले, कारण आता व्हीडीके कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी काम करणारे माझे सफाई कर्मचारी बंधू भगिनी, आता कायम कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये नगरपालिकेचा निर्णय असेल, परंतु व्हीडीके कंपनीला सुद्धा मी सूचना देऊन तो सुद्धा क्लेम त्या ठिकाणी लागू करू, त्याच्या बाबतीमध्ये कुठली काळजी करू नका. आणि ही जी भेट आहे ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं माझ्या सर्व बंधू भगिनीला ही एक भेट. अत्यंत आरोग्याचं जीवन, जे दुःखमय जीवन आहे, त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं जीवन या ठिकाणी आपल्याला कुठलाही खर्च होणार नाही आणि चांगलं जीवन जगण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून हा प्रयत्न करतोय. आणि हा निर्णय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो. भारत रत्न डॉक्टर